विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या पाटला सोळा दाटला पंढरीचा. वा, काय पहाडे आवाज आहे मित्रांनो. गावाकडं राहण्याचा आजही हा फायदा आहे. झोपेतनं उठायच्या अगोदर चिपळ्या टाळ ह्याचा आवाज येतो आणि वासुदेव आपल्या दारात येतो. एवढा पहाडे आवाज असलेला हा वासुदेव, आणि ही वासुदेवाची परंपरा आजची नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधीपासून महाराष्ट्रातल्या या देशातल्या या लोककला आजही जिवंत ठेवणारी ही माणसं गावखेड्यामध्ये राहिला आहेत. खरं तर अनावधानाने रात्री खूप लांबचा प्रवास झाला. मी पण अगदी 2 वाजेपर्यंत झोपलेलो नव्हतो. झोपेत होते तोपर्यंत वासुदेवाचा आवाज कानावरती पडतो. नक्कीच तुमच्यापर्यंत ही गावाची कला पोचवली पाहिजे. या महाराज, बसू आपण. संत ज्ञानेशानो चालविले बिनतोय. वा, संत ज्ञानेशानो चालविले बिनतोय. जाणी सांगा दळतान गाईल तबंगाय. वा, सुंदर. तुझ्या हृदया तो चाटाय 16 त्यो दाटेलाय. विठ्ठला रे विठ्ठलाय पंढरीच्या पाटलाय. वा वा, या बसा बसा. काय नाव महाराज? अजय पाचंगी. अजय पाचंगी. कितवी पिढी? ही पिढी ना पिढी चालली. बर. या अंजा पांजापासून पिढी चालली. बर हे संस्कृती आपल्याला जपायला लागती. बर. आणि पहिल्या काळातले लोक राहिले नाही, हा, जुन्या काळातले. बर. आणि आताच्या पिढीच्या लोकांना एवढं माहिती नाही वासुदेव कोण आहे म्हणून. वासुदेव काय, हो, मी त्याच्यावरती पुढे येणार आहे. पण ही वासुदेवाची जी टोपी तुमची सजवलेली आहे, हो, याला काय म्हणता तुम्ही? हे मुकुट म्हणतात. मुकुट, वासुदेवाचा मुकुट. हो. जरा झूम करून वासुदेवाच्या ह्या शिखरापासून त्याच्यावरती काय काय एकदा दाखवा प्रेक्षकांना. शहरातल्या लोकांना कळू द्या की वासुदेव काय असतो आणि वासुदेवाची परंपरा काय आहे. कधी दिवस चालू होतो तुमचा? किती वाजता पहाटे? हे सकाळी 6च्या. बर पहिलं पाठ 5ला यायचो. बर त्यात पाठ फिरायचं बंद केलं दिवस. बर 6च्या आतच. बर. पहाटे कशामुळे फिरायचं बंद झालं आता? हे चोऱ्या माऱ्या होतात. बर. हो लोकांचे गैरसमज हो, होतात. लोकांचा गैरसमज होतो. हा हा, असंही ओके. ते पाठ फिरत नाही आम्ही आता दिवसात. अच्छा, आता सूर्य उगवल्याच्या हो. नंतर बाहेर पडायचं. ओके. 6च्या लोकांना जागवायचं. कारण पूर्वी मी सुद्धा जिथं आपण आता आलोय इथं, मी लहानपण माझं इथलंच आहे, जन्म इथलाच आहे. आणि अगदी पहाटे 4 वाजता वासुदेव यायचा, हो. पिंगळा यायचा. पिंगळा यायचा. बरोबर ना? पिंगळा फक्त फिरायचा, दिवस उगवलं तर बाहेर पडायचा, बर निघून जायचा. बर. आता ते तुम्ही कोणत्या समाजातून? जोशी, जोशी. मेडंगी जोशी. मेडंगी जोशी. जे वासुदेव असतात ते मेडंगी जोशी, हो. आणि जे पिंगळा घेऊन फिरतात ते ते जोशी. ते पिंगळा जोशी ना? हो. अशा हे काहीतरी. सोपेगर आहे. वासुदेव सोपेगर म्हणतात. अच्छा, बर. काय वासुदेव कसा समजून सांगू शकतो आपण लोकांना? हे श्रीकृष्णाचा अवतारी. बर बर. श्रीकृष्णाचा अवतारी. ओके. 8व्या अवतार म्हणतात त्याला. बर हे अवतार फक्त कृष्णाचा सगळा. बर. काय प्रबोधन केलं जातं वासुदेवाचं हे तुम्ही रूप धारण करता? हे लोकांना आनंद असावं, बर. चांगलं वाटावं. सकाळी ज्यावेळेस तुम्ही लोकांच्या दारात जाता त्यावेळेस त्या माणसाबद्दल खूप चांगल्या पद्धतीचं म्हणजे शुभ वार्ता करता त्यांच्याशी. लोकांना मनोरंजन झालं पाहिजे. बर. हो. मनोरंजनातून त्यांचा एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी. काय असतं, वासुदेव हा दिवस उगवायलाच दारात जातो, हे साधं लॉजिक आहे. हे ज्यावेळेस एखाद्याच्या दारात जातात त्यावेळेस तिथं त्या माणसाच्या बद्दल त्याच्या पॉझिटिव्ह अँगल सांगतात. म्हणजे तुम्ही चांगले आहात, तुमचा स्वभाव चांगला आहे, तुमच्या
बद्दल बाकीच्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतात. आणि त्याच्यामुळं अर्थात दिवसाची सुरुवात ह्या आत्ता आपण ऑनलाईन भविष्य म्हणा किंवा राशीचक्र म्हणा किंवा त्याच्यानंतर पेपरमध्ये येणारे राशीचे भविष्य वाचणारे अनेक लोक आहेत. एक काळ असा होता की हे लोक भविष्य सांगायचे येऊन आणि त्या लोकांबद्दलच्या पॉझिटिव्ह गोष्टी देखील सांगत राहायचे आणि मग त्या माणसांचा दिवसाची सुरुवात चांगली व्हायची. त्याच्यामुळं वासुदेव दारात आला की पूर्वी लोक वासुदेवाला मोकळ्या हातानं पाठवत नव्हती, त्याला सुपात धान्य वाढायचे. हो, ह्या झोळ्या त्यावेळेस कमी पडायच्या, बरोबर ना? ते तर आहे. आता काय परिस्थिती आहे? आता ते सूप नाही काय नाही, फक्त प्लेट मध्ये बर आणि तांदूळ नाही तर धान्य काहीतरी बर आणि आपल्या 10-20 रुपये देणार अच्छा आणि एखादा धार्मिक असलं तर 50-100 देणार बर असंही. खूप असंही- काळ बदलला. हो, विश्वास राहिला नाही लोकांना बर असं झालं. आणि आपले स्वरूपी जपायला लागाती. बरोबर आहे. देवो ना देव कुणाच्या घरोघर फिरत नाही, हम्म. अभंग म्हणायचं जायचं, कोणी देन ते मनाला घ्यायचं. दोन गोष्टीत बदल झालाय. पूर्वी सगळी लोक खेड्यांमध्ये राहत होती, रोजगार खेड्यांमध्ये होता, शेतकऱ्याच्या शेतात खूप सारं पिकायचं, हो. त्याच्यामुळे जोंधळ्याची काही कमी नव्हती. आणि आता ते हे झालं ना, पाऊस नाही पाणी नाही म्हणतात, बर त्याकरता लोक जरा हे करतात, बर त्यांच्या अडचणी येतात म्हणते. बरोबर मग आपल्याकडे दांडगाव नाही कुणाला मागायचा बाळ, बरोबर देन ते घ्यायचं. दिल ते घ्यायचं. हो. वासुदेव गावात जातो आणि वासुदेव शहरात जातो त्यावेळेस काय फरक असतो? शहरातले वेगळं, बर खेड्यावरले वेगळं. काय शहरात काय फरक असतो? आपल्या खेड्यावरल्या लोकांना माहिती एवढं बर अनुभव वासुदेवाला, हा वासुदेवाला काय द्यायचं काय नाही. बर आणि शहरातल्या लोकांना एवढं माहिती नाही, हा कोणी देतं कोणी नाही. मोठ्या मोठ्या बिल्डिंगच्या खाली जाऊन वासुदेव गाणं म्हणतो त्यावेळेस काय आहे? लोकांची काय लोक reaction? खाली येत नाही ना, बर ते आवाज तरी टाकला लोक खालीच येत नाही बर अपार्टमेंटावर. बर आपल्या शहरामध्ये वासुदेव तरी चालला रस्त्यानं हा हाक मारून बोलावणार, हा गावात. हो चहा प्या हे करा. बर खेड्यात. खेड्यातली आणि शहरातली लोक शहरातली वरून लोकं- बघतात. वरून बघतात, हा वरून दान टाकतील, बर खाली येणार नाही अच्छा असं. मग शहरात जास्ती करून फिरत नाही, होय. खेड्यावरच. मित्रांनो, त्यांनी आता जो शब्द टाकला ना त्यावेळेस त्यांना खूप वाईट वाटलं की वरून दान टाकतात म्हणजे शहरातली माणसं दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरून जर ह्यांना काय द्यायचं असेल तर ते वरून टाकतात आणि ही खूप वाईट गोष्ट आहे. हा जर अनुभव यांच्यासाठी आला असेल, मित्रांनो मी एक गोष्ट सांगतो, ही संस्कृती आहे, ही कला आहे आणि ही जपणारी लोक आता संपत चाललेत. तुम्हाला पूर्वी प्रत्येक गावामध्ये 8-15 दिवसाला वासुदेव दिसायचा, आता वासुदेव खेडेगावात सुद्धा 5-5, 6-6 महिन्यांनी येतो, अशी परिस्थिती आहे. बरोबर असं ना? चाललं, हो. आणि शहरात जास्ती करून फिरत नाही, फिरकत नाही. शहरात वासुदेव आला की लोक सेल्फी काढायला येतात, फोटो काढायला, बरोबर ना? ते तर आहेच. त्याच्यामध्ये त्यांना वाटतं की हा वासुदेवाला लोक विदूषक समजून बसलेत, हो. असंच ना? काही काही लोक म्हणतात डुप्लिकेट वासुदेव, हा डुप्लिकेट नसतो. हा आता काय झालंय, पिढ्या बदलल्यात, शिक्षणाची पद्धती बदललेली हो. आहे. पूर्वी ह्या संस्कृती जपण्याचं पण एक शिक्षण असायचं. मराठी शाळांमध्ये दर्जेदार म्हणजे माणसं ओळखण्याचं ही कला असायची पूर्वीच्या लोकांना. आता सगळंच आता बदलत काही चाललंय. सगळंच बदललं, आता काही राहिलं नाही, हा आता काहीच राहिलं नाही. तुमच्या घरात किती माणसं होती वासुदेव करणारी? हे आजोबा होते, वडील होते, बर पंजोबा होते, बर पिढी नाही पिढी होती. तुम्ही किती भाऊ भाऊ? ते काय दोघच भाऊ, दोघं भाऊ. दुसरा हा भाऊच आहे? हेच भाऊ. बर त्याचं वय किती आहे? ते आता 20 वयाची, बर 20. शिकतोय का? शाळा बेदा काय नाही, नाही काय शाळा शिकलाच नाही का? मग कलाच. कलाच. बर हे पहिले लोक आमचे असे फिरायचे फक्त गावगाव, बर अशी वाड्या वस्त्याने फिरायचे रे, हम्म. झोपड्यावरी. हम्म. मग त्याकरता शाळा बिळा काहीच नाही. बरोबर. आई वडिलांचं फिरता म्हणजे हो. भटका समाज जो भटका आहे. समाज झाला. हा भटका समाज आहे हे. आता आपण जे केलं ते आपले मुलं करणार नाही, बर आता पुढची पिढी तर तुमची नाही हो, करणार. करणार नाही, असं चाललंय. अच्छा मग बर. त्यांना शिक्षण द्यायचं. बर. हे सगळं वाडवडिलांपासून आलं. हो. अच्छा काय काय वासुदेवाची ठेवण कशी साधारणतः म्हणजे काय काय तुम्ही अभंग गवळणी वगैरे पण म्हणता? गवळ्याने नाही, फक्त वासुदेवाची गाणी, वासुदेवाची गाणी. पांडुरंगाची, वासुदेवाची. अच्छा
आणि हे वासुदेवाचा एक टोन वेगळाच असतो, त्याची चाल पण वेगळीच हो. असते, जे आता तुम्ही म्हणत होता. जे काही आपल्या शब्दा वाजते. बर. आता आपण टाळ वाजवला तर टाळाच्या सुराने गाणं म्हणायला लागते. हा, बरोबर आहे. ताळ, सूर आणि हो. चिपळ्यांचा ह्या सगळ्यांचा ताळमेळ ज्याचा सूर बसतो. लागल्याशिवाय आपला आवाज बाहेर जास्त पडत नाही. बर. असं. मी सांगतो ह्या माणसाची, आता ते लक्षात येत नाही पेहरावरून, प्रचंड पहाडे आवाज आहे या माणसाचा आणि खूप लांबून होते त्यावेळेसच मी जागा झालो, अरे वासुदेव आला म्हणून. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की आम्ही स्वतःला नशिबवान समजतो की आमच्या कानावरती आजही वासुदेवाची गाणी पडतात, वासुदेव आम्हाला पाहायला मिळतो. पण शहरातल्या लोकांना विशेषतः मला हे सांगायचं आहे आवर्जून की त्यांनी जी खेद व्यक्त केला, तुम्ही शहरात काय, बरीच लोक गावाकडून शहरात गेलेली आहेत, त्यांच्यासारख्या लोकांना विनंती आहे की हे तुमच्या गावचं खूप मोठं, म्हणजे आपल्या गाव खेड्यातल्या ह्या खूप मोठ्या परंपरा आहेत, हे शहरात आल्यावरती तुम्ही जपल्या पाहिजेत. वासुदेव, त्यांनी सांगितलं की श्रीकृष्णाचा अवतार आहे आणि श्रीकृष्णानं वासुदेवांचा म्हणजे अवतार घेऊन त्यावेळेस हे, अर्थात हा एक प्रबोधनाचा मनोरंजनाचा भाग आहे, त्याच्यापेक्षा ही संस्कृती खूप मोठी आहे, बरोबर ना? हो. ते जपल्याशिवाय आपल्याला चांगलं वाटतंय. हम्म. असं आहे. तुम्हाला काय वाटत नाही आता तेच? त्याचं काय आता, हम्म. कोणी देवो ना देऊ, बर. त्याचं काही नाही. चालतं याच्यावरती घरदार. आता चालायचंच. बर. काय काही करता अजून वासुदेव, आता थोड्या वेळाने हे वासुदेवाचा पोशाख उतरल्यानंतर काय काही व्यवसाय? नाही, दुसरं काही नाही. बर. फक्त पूर्ण वेळ कला, पूर्ण वेळ कला. हो. तुमच्यातली लोक पण ते हे पण करतात ना, काय ते डुप्लिकेट पोलीस असतात, त्याला रायरन म्हणतात ते ना? वेगळे लोक. बर, ते वेगळे लोक. पण हे सगळे भटक्या समाजातलेच हो, लोक. भटकस. ओके. हे बहिरोपे झाले, हा. नंदेवाला झाला, हम्म. परत कोरमडवाला झाला. बर. कोडमुड जोशी, हो. पिंगळा जोशी, वासुदेव जोशी, पिंगळा जोशी मेडंगी एकच. जोशी. हो, मेडंगी जोशी. हा. हे बर. भटके समाजाला. हे सगळे भटके समाजात. आता राहिले नाही, कोणीच राहिले नाही. बर. कवचित तुम्हाला दिसणार नंदेवाला, हम्म. वासुदेव, पिंगळा, हम्म. या खांद्यावर दिसणार. बरोबर. वर्षातनं एकदा भेटणार. हम्म. असं आहे. पूर्वी ह्याचं खूप प्रमाण होतं. ते पहिले 4 दिवसाला 5 दिवसाला फिरायचे. बर. आता नाही एवढे. हम्म. आता लई चेंज झाली. आता वासुदेव वारीतच बघायला मिळतोय लोकांना. त्याला पण नीट लोक सांभाळत नाहीत. सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो, की ह्या सगळ्या गोष्टी ज्या ज्या वेळेस आपल्याला बघायला मिळतात, त्यावेळेस ह्या लोकांना जपलं पाहिजे. मला माहित नाही की मी यांच्यासाठी काय करतोय, काय नाहीये, पण यांना कोण जपणार? ह्या लोकांनी किती दिवस भटकायचं? म्हणजे हा समाज आजही, मग अनेक लोक वाटतात की नाही हे समाज सधन आहे, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. मी म्हणतो चला आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, मग यांच्याकडे उद्या 1 कोटी रुपये येतील, मग तुमच्याकडे 1 कोटी रुपये आले तर तुम्ही वासुदेवाची टोपी घालून समाजामध्ये ही संस्कृती जपणार आहे का? सांगायचं तात्पर्य असं आहे की ती त्यांची कला आहे, ते त्यांच्याकडं पिढ्यानपिढ्या चालत आलेलं, म्हणजे यांच्या कदाचित 5-50 पिढ्या असतील की जे इथपर्यंत, ज्या अर्थी इथं पोचले त्या त्यांचे वडील, आजोबा, पणजोबा हे सगळे करत होते. सांगायचं तात्पर्य असं आहे की शेवटी प्रत्येकाचा रोल समाजामध्ये वेगळा आहे. प्रत्येक जणच देशासाठी, कोण देशाच्या आर्थिक जडणघडणीसाठी प्रयत्न करतो, कोण देशाच्या सामाजिक जडणघडणीसाठी प्रयत्न करतो, तर कोण देशाच्या संस्कृतीच्या जडणघडणीसाठी प्रयत्न करत असतो. त्याच्यातले हे समाज आहेत की जे असे वेगवेगळे समाज आहेत की ज्यावेळेस तुमच्या आमच्यापर्यंत येतात त्यावेळेस त्यांचा आदरातिथ्य केलं पाहिजे आणि त्यांचा सन्मान केला पाहिजे, बरोबर ना? ते तर आहे. काय अपेक्षा असते एका वासुदेवाची? काय ते दिन ते अपेक्षा आहे. बर. कोणाला मागायचं नाही, एवढे द्या तेवढे द्या. बर. ते काही आपल्या मनापासून फक्त कोणी आशीर्वाद द्यायचा. आपण फक्त 10 रुपये देऊ, 5 रुपये देऊ, त्याला आशीर्वाद द्यायचा. अच्छा. काही एवढेच द्या तेवढेच द्या, हा. तसं नाही. बलजबरी नाही, दांडगावा नाही कोणाला करायचं आपण. अच्छा. कोणाची इच्छा असते देण्याची, इच्छा नसते देण्याची. बर. दारात गेलं का नाही, माफ करा, हा. मग आपण तिथं काय थांबणार नाही, हा. मोर निघणार. अच्छा. असं बरोबर आहे. काही लोक उलट बोलतात, पालट बोलतात, बर. पण आपण त्याच्यावर लक्ष देत नाही. बर. मग आपली चुकीच नसली आपण कशाला बोलायचं त्यांना. बर. मग ते आपण 1-2 शिवी तरी खायला लागते त्यांची. बर. असंही मग काय आपण तिथं थांबत नाही, आपण मोर निघणार. बर.
असंही वेदना होतात ह्या गोष्टींमुळे. आता काय आपल्याला परमेश्वराने पाठवलं हा तसं राहायला लागत. बर कोणाला वाईट बोलायचं नाही, कोणाला वाईट चालायचं नाही. बर दान द्यायला आलं तर आशीर्वाद द्यायचा, आपला अभंग म्हणायचं. बर कोणी देऊ ना देऊ, बर फक्त लोकाला आनंद वाटाव चांगला आनंद. लोक बदललेत का हो खूप? लोक बदलले का राहिले? पहिल्यासारखे लोक राहिलेच नाही. ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यावेळेस उलट बोलतात, काही वेळेस शिव्याही खावा लागतात, काही वेळेस संशय घेतात. तेच आहे. मग ते ही सगळी परंपरा जपताना असं कधी मनात येतं की हे सगळं सोडून द्यावं? तसं नाही. नाही. पण ज्यावेळेस असं लोकांना फेस करावं लागतं त्यावेळेस वाईट वाटतं. हो, शेवटी आपण पण माणूस आहे, आपल्याला पण एक किंमत असते. किंमत आपल्याला आहे. हम्म. पण ते आपण एकदा नाही का तिथं चोरी झाली का नाही, हम्म. मग ते सांगतात असे असे लोक आलते, तसे तसे लोक. असं कधी घेऊ नये. असा कधी प्रसंग झाला का एखाद्या गावात चोरी झाल्यावर तुमची चौकशी केली? आपले का तसे केले नाही. बर अजून फिरतो तसं आपल्याला कोणी बोललं नाही. बर पण आता ती परिस्थिती आहे, लोकांचा गैरसमज होतो. पुण्यामध्ये एक जरा झालतंय, बर पुण्यात झालतंय घटना. हम्म. एक वासुदेव आलताय, त्यांनी काहीतरी, आता तुम्हाला सांगितल्याशिवाय तुम्ही दिले का हा 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 पैसे म्हणा काही म्हणा, बरोबर. हा बस त्यांना पटलं म्हणून त्यांनी दिलं ना. हा 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 ते वासुदेव गेला निघून 4 दिवसानं, हा. मग आम्ही फिरायला गेलो तिथं. हा मग त्या बाईने चहा पाणी केला. हा मग त्यांनी पोलीस लोकांना फोन लावला, बर त्यांना फोन लावला, मग बोलावलं. म्हणलं गलीतले लोक म्हणले हे वासुदेव नाही म्हणले, बर गैरसमज झाला म्हणले तुमचा, हा हे दुसरे लोक आहे. बर मग पोलीस चौकीत गेलो. हा म्हणलं काही केलं नाही, मी म्हणलं फक्त सकाळी म्हणलं आम्ही फिरायला आलो 6 वाजता. हम्म. म्हणलं आमच्या अफजल घेतला म्हणले अशा अशा गोष्टीचा. बर बरं तिथं थांबलो, हम्म. मग बोललो त्यांना, चाललो. मग हे वासुदेव नाही म्हणले, बर दुसरे म्हणले. बर मग असं झालं, मग तिथं फिरायचं बंद केलं. अशा प्रसंगांना सामोरं जावं हो, लागतं. त्याच्यामध्ये एक करून जातं 10ला येते होय असं. खरंय. मुलाखतीचा शेवट कोणत्या अभंगानं करायचा? करा तुमच्या मनाला वाटतं. तुम्हाला जे वाटतं ते छान. हा वासुदेवाला व वासुदेवाला वा हरिनाम बोलाय, हरिनाम बोलात हरिनाम बोलाय. वासुदेव म्हणतो या गाणं, जागे बघून करावे दान. राम रामाच्या वेळेला आला वासुदेव प्यारेला. हरिनाम बोलाय, हरिनाम बोलाय, वासुदेव आलाय. वा छान. वासुदेव आला हो वासुदेव आला, हरिनाम बोला, जागे होऊन दान करा, असं होतं ना. अर्थात दान हे सुद्धा खूप मोठी गोष्ट असते आणि ते केली पाहिजे. तुम्हाला सुद्धा ह्या वासुदेवाबद्दल काय वाटतं? या सगळ्या लोकांचा आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपण्यामध्ये किती मोठा वाटा आहे? कमेंट करून नक्की सांगा.